दरम्यान रामनवमी उत्सवानिमित्त साई नगरी शिर्डी अक्षरशः भक्तिरंगात न्हाऊन निघालेली आहे। 100हून अधिक पायी पालख्या आता शिर्डीत दाखल झालेल्या आहेत आणि साई मंदिरात भाविकांचा जनसागर उसळलेला आहे। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। आज पहाटे काकड आरतीनं मुख्य दिवसाची सुरुवात झाली आणि साईरामच्या जयघोषात ढोल ताशांच्या निनादात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातोय। याच साई मंदिराच्या परिसरातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दबंगे यांनी। शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये सुरू केलेला उरूस अर्थात रामनवमी उत्सवाचं यंदाचं हे 115वें वर्ष असून आज साईबाबांच्या काकड आरतीनं या रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवसाची प्रारंभ जो आहे तो झालेला आहे। 3 दिवस साईबाबांच्या मंदिरामध्ये रामनवमी उत्सव हा साजरा केला जातो। साईबाबा मंदिराला आकर्षक अशी फुलाची रोषणाई फुलाची डेकोरेशन केलेलं आहे, विद्युत रोषणाई केलेली आहे। त्याचबरोबरीनं साधारण 100हून अधिक पायी पालख्या ज्या आहेत ते साईबाबांच्या रामनवमी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज रामनवमी उत्सव असल्यानं गोदाकाठी काही भक्त जाऊन रात्रभर पायी चालत या ठिकाणी येतात आणि बाबांच्या मंगल स्नानासाठी गंगाजल घेऊन येतात। या ठिकाणी त्या गंगाजलानं साईबाबांना स्नान घातलं जातं। साईबाबांची फोटो पोती आणि विना याची सवाद्य मिरवणूक साईबाबांच्या समाधी मंदिरातून निघते। अखंड साईबाबांचं जे पारायण सुरू झालंय त्याची समाप्ती केली जाते आणि त्यानंतर साईबाबांच्या मुख्य दिवसाचा आज सुरुवात केली जाते। मोठ्या भक्तिमय वातावरणाचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतो। भाविक जे आहेत ते रामनवमी उत्सवाचा सहभागी होण्यासाठी दूर दूरून या ठिकाणी येतात, बाबांचे आशीर्वाद घेतात आणि साईराम म्हणत या उत्सवाला जो आहे तो आनंद पाहायला मिळतोय। सर्वत्र भाविकांची तुंबळ अशी गर्दी पाहायला मिळते। साईबाबांची शिर्डी जी आहे ती भाविकांना अतिशय गजबजून गेलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज रामनवमी उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं सर्व वाहनतळ फुल झालेले आहेत। शिर्डीत येण्याचे जे मार्ग आहेत ते एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू करण्यात आहे। येणाऱ्या भाविकांना साईबाबांचं दर्शन, आलेल्या भाविकांना साईबाबांचा प्रसाद मिळावा आणि त्यांची शिर्डी यात्रा सुखकर व्हावी यासाठी सर्व प्रशासन जे आहे ते चोख प्रयत्न करताना पाहायला मिळतंय आणि अतिशय भक्तिमय वातावरणात साईबाबांच्या मांदियाळीमध्ये हा उत्सव सुरू झाल्याचं दिसून येत आहे। सुनील दबंगे, NDTV मराठी, शिर्डी।